वडिवळे धरणातून होतीये प्रचंड पाणी गळती. वडिवळे धरणाची सुरक्षा राम भरोसे. मावळ तालुक्यातील काही प्रमुख धरणांपैकी नाणे मावळातील वडिवळे धरण समजले जाते. वडिवळे धरणाची निर्मिती 1978 रोजी झाली आहे. धरणाची पाणीसाठा क्षमता 40.87 दलभूमी आहे. या धरणाच्या पाण्याने येथील धरणाच्या आजूबाजूच्या परिसरातील गावे अगदी सुजलम सुफलम झाली आहेत. धरणातून पिंपरी चिंचवड शहराला देखील मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो. नाणे मावळ परिसरात हे धरण असल्यामुळे येथील जमिनीला देखील सोन्याचे भाव आले आहेत. पण हे ज्या धरणामुळे शक्य झाले आहे त्या धरणाची सुरक्षितता मात्र राम भरोसे आहे. धरणाच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून धरणाच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसत आहेत. धरणाच्या निर्मितीपासून अद्याप एकदाही धरणाची डागडुजी करण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून बोलले जाते. गेल्या अनेक दिवसापासून रोज लाखो लिटर पाणी धरणाच्या भिंतीतून वाया जात आहे. नाणे मावळ परिसरात सध्या पावसाचा काहीसा जोर कमी झाल्यामुळे धरणाच्या भिंतीतून होणारी पाण्याची गळती कारंजाप्रमाणे वाहून जाताना दिसत आहे. वडिवळे धरणाला 38 वर्ष झालेत पूर्ण होऊन, पण आजपर्यंत धरणाची कुठेही मोठ्या प्रमाणात डागडुजी करताना दिसली नाही. छोट्या मोठ्या प्रमाणात धरणाची डागडुजी करण्यात आली आहे, परंतु ते काम देखील निकृष्ट दर्जाचं झाल्याचं चित्र दिसत आहे. धरणाच्या भिंतीला लावलेलं सिमेंट अक्षरशः निघून गेलं आहे. नुकतेच राज्यातील धरणांच्या गळती प्रकरणी जलसंपदा विभागाच्या 10 अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. हीच कारवाई मावळातील वडिवळे धरणाबाबत होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर धरणाची डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दैनिक लोकमतसाठी सचिन शिंदे, वडगाव मावळ.